हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? मस्त ना? मी तर खूप जास्त मस्त आहे. तर आता तुम्ही विचार करत असाल, ऋतिका आज काय व्हिडिओ आणणार आहे? सबर करो, मी आणलंय कंटेंट तुमच्यासाठी. आज आहे शनिवार. हां, शनिवारी आज मी शूट करायला लागले. तुम्हाला व्हिडिओ येईल उद्या. सोमवारी तुम्हाला माहीतच असेल काय आहे. जरी माहीत नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देते. सोमवारी आहे गोपाळ म्हणजे श्रीकृष्ण यांची जन्माष्टमी. म्हणजे आपले श्रीकृष्ण सोमवारी जन्म घेतला होता आणि मंगळवारी आहे गोपाळकाला. जर आम्हाला सोमवारी मला जर वेळ भेटला तर मी मंगळवारी नक्की एखादा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल गोपाळकालासाठी. तर आता मला बघायचं आहे की तुम्हाला गेस करता येते का, की आता मी सांगितले कशासाठी व्हिडिओ बनवत आहे, पण नेमकं कशावर बनवत आहे हे तुम्हाला कळाले का? ठीक आहे, 1 मिनिट ब्रेक घेऊया का आपण? तुम्ही सांगा मला कशासाठी मी बनवत आहे ते. ज्यांनी गेस केले त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी मी सांगते की गेट रेडी विथ मी फॉर जन्माष्टमी. तर मी गेट रेडी विथ मी फॉर जन्माष्टमी करत आहे. म्हणजे मी बनणार आहे छान अशी राधा. तर मी राधासाठी मेकअप करणार आहे, त्याची ड्रेसिंग आणि ज्वेलरी करणार आहे. तर ते तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर आता आपण व्हिडिओला न वेळ घालवता लवकर चालू करूया गेट रेडी विथ मीसाठी. आणि हो, आउटफिट ही लास्टलाच दाखवल, जसं गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आउटफिट बघायला तुम्ही शेवटपर्यंत राहताल असं मला वाटत आहे, म्हणून बाद में दिखाएंगे आउटफिट। अभी हम चलते हैं गेट रेडी विथ मी। अभी इस चेहरे को लिपापोती की ज़रूरत है। अभी इसको कुछ कुछ लगा कर चम चम चमकीला और जगह जगह सा कर देंगे। तो चलिए, किसके लिए दे रहे? तुम्हाला असं वाटत असेल ना मधूनच हिंदी का बोलायला, तर मला असं जरा चेंज करायला आवडतं. मराठी हिंदी सगळे माझे फॅन सेमच आहेत माझ्यासाठी. तर चला चालू करूया. आता आपण चालू करू गेट रेडी विथ मीसाठी. मी तर आता खूप एक्सायटेड आहे. मी तर सगळं तयार केलंय. चला मग चालू करू. मी जास्त मेकअप करणार नाही आहे गाईज, जेवढं होईल तेवढं होईल. चला मग गाईज, आता आपण लावूया प्रायमर. तर गाईज मी आता गेल्या वेळेस मला एडिटिंगला खूप त्रास पडला होता, कारण की माझे खूप मोठे मोठे क्लिप झाले होते. म्हणून मी जास्त काही असं बोलत नाही राहणार आहे. मी पटपट असं प्रायमर पटकन लावून घेणार आहे, जेणेकरून, कारण की ट्रान्सपरंटच आहे, तुम्हाला माहीतच आहे. गेल्या सेवका तरी इथं दिसलं असेल तुम्हाला मी लावलेलं. आणि थोडंसं आपण आपल्या लावून घेऊया. तर आता हे मी प्रायमर लावत आहे. तर ह्याला सुकायला 5 मिनिटं देऊयात, नंतर लगेच फाउंडेशनकडे जाऊया. तर गाईज, तुम्ही माझा गेला व्हिडिओ बघितला आहे का? नाही बघितला तर जावा आधी आणि बघा तो व्हिडिओ गेट रेडी विथ मीचा. तुम्हाला तर खूप मजा येणार आहे, कारण की मी तेव्हा खूप टाइमपासमध्ये बनवला होता. तर मी गेल्या वेळेस जेव्हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा मी सांगितलं होतं की माझ्याकडे प्रोडक्ट असे दाखवण्यासारखे पण नाही आहेत आणि मी जास्त लावत पण नाही. तर आईनं ते बघितलं आणि मला माहीत नाही आईला काय झालं. तर काल आईने माझ्यासाठी काय काय 2-3 प्रोडक्ट्स आणलेले आहेत. हे बघा, हे कन्सिलर आणलेलं आहे, हे कॉम्पॅक्ट पावडर आणलेलं आहे आणि हे आयलायनर आणलेलं आहे. म्हणजे मी खूप लकी आहे की मला एवढं छान छान भेटलेलं आहे. तर आपण बोलत न बसता ते आपण आता लावूया कन्सिलरकडे. मी तर आता, मला माहीत नाही बघा, पहिल्यांदा फाउंडेशन लावतात का कन्सिलर लावतात, तरी आपण आता लावून घेऊया. बहुतेक तर जिथं जिथं असं डार्क अंडर आर्म्स असते तिकडं लावतात वाटतं. चला तर मग आपण लावून घेऊया आणि बघू आता काय काय होईल ती. कुठं कुठं लावतात मला पण नाही माहिती गाईज. तर आता ह्याला ब्लेंड करून घेऊ कन्सिलरला आणि मग जो फाउंडेशनकडे वळूया आपण फाउंडेशनकडे. तर आता मी लावणार आहे मस्तपैकी फाउंडेशन. माझ्याकडून वस्तू पडतात गाईज, काय करू. तर आता आपण छानपैकी फाउंडेशन लावणार आहेत. तर गाईज, तुम्हाला आता हे बोलत बोलतच सांगते की माझा असा विचार होता की करावं का नाही, करावं का नाही, कारण की उशीर झालं होतं. करावं का नाही हा मला विचारायला होता. नंतर मी विचार केला करावंच, कारण की आजचं जे म्हणजे मेकअप होईल थोडंसं ते खरंच दाखवण्यासारखं राहील. म्हणजे रेग्युलरली आपण, म्हणजे जे सगळेजण बघतात, म्हणजे की नॉर्मली जे लावतात आपण, म्हणजे रेग्युलरली आय शॅडो हे ते लावतात. पण ह्यावेळेस आज अशी काहीतरी स्पेशल गोष्ट करणार आहे ना, ज्याच्यामध्ये ना मेकअपला 4 चांद देणार आहे. तुम्हाला काही गेसेस आहेत का? तुम्ही सांगा बरं मला. काही गेस वाटते का तुम्हाला की ते काय असणार आहे? सांगू का मी, का नंतर सांगू? जाऊ द्या, सांगते. तर जे राधा राणी भुयांच्यावर जे लावते ते मला माहीत नाही, गंधमध्ये काहीतरी म्हणतात वाटतं. तर ते आपल्याला लावायचं आहे, क्रिएट करायचं आहे. बघू मला परफेक्टली जमते का. तर ते ते दाखवण्यासाठी स्पेशल राहणार आहे. म्हणून माझा विचार आला की आपण छानपैकी हे व्हिडिओ केलंच पाहिजे. तर आता मी या फाउंडेशनला ब्लेंड करून घेते. आता तर गाईज, आता आपण नवीन आणलेल्या आईनं कॉम्पॅक्ट पावडर करायला जाऊया. खूप सुंदर दिसायला तर एवढं सुंदर आहे ना, मला तर खूप आवडलं. हे बघा, एकदम परफेक्ट शेड आहे. बघा ना, असं वाटत सुद्धा नाही आहे की लावल्यासारखं.
आणि पिगमेंटेशन पण खूप छान आहे. आणि मी तुम्हाला हे ना लिंक करू शकत नाही, कारण की आईनं जाऊन दुकानातून आणलेलं आहे. ज्यांनी लातूरचे आहेत त्यांना माहीत असेल, आईनं मेमसाबमधून आणलेलं आहे. ज्यांनी लातूरचे आहेत त्यांनी मेमसाबकडे विजिट करा. जे गेल्या वेळेसचं होतं ना, तर ते थोडंसं जास्त वाईट होतं माझ्यासाठी. आणि मग मला ना ते नाही लावू वाटायचं गाईस, त्याच्यामुळं मग मी जास्त लावायलाच नाही जायचे. मग गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी जास्त काहीच नाही केलं, कारण की मला दुकान जायचं होतं म्हणून. आणि गाईज तुम्हाला जर आवाज येत असेल तर ना, आत्ता रात्रीचे 9:15 झालेत आणि आत्ता रात्रीचे 9:15 झालेत आणि बाहेर पाऊस पडायला लागलाय. क्या बोलू गाईज आपको, तो अब हम जाते हे आय पॅलेट की तरफ. तर मी आउटफिट तर नाही दाखवणार, पण मी तुम्हाला सांगू शकते की माझा आउटफिट कुठल्या कलरचा आहे. तर माझा आउटफिट आहे गुलाबी कलरचा. तर आता एवढे सारे छान छान कलर आहेत, तर गुलाबी कलरचा आपण लावून घेऊया मग आय शॅडो मस्तपैकी. तरी मी तुम्हाला दाखवते लावताना थोडंसं. तर आता गुलाबी कलरचा आय शॅडो लावून घेऊ आणि मग मस्तपैकी नंतर आयलाइनर लावून घेऊ. तर गाईस तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते का नाही माहीत नाही, तरी पण मी जवळून दाखवते. हे बघा, असं झालेलं आहे मेकअप आणि मी आयलाइनर असं लावलेलं आहे. ते नवीन आयलाइनर लावले ना, तर मला ते आलंच नाही. ते इतकं जाड जाड लागलं ना, मला असं पातळ लावायचं होतं. तरी मी स्ट्रोक जरा वेगळे काढायचा प्रयत्न केला. तर मला तुम्ही सांगा कसं आहे. आणि आपण आता उशीर होत आहे, तर आपण लगेच जाऊया लिपस्टिककडे. आणि ही आपली क्यूट क्यूट लिपस्टिक जी डॉगीसारखी आहे ती लावून घेऊया. आणि आपण आता लवकरच वेळ घालू नये. आता आपण आपल्या ब्लॉगमध्ये इन्व्हाइट करूया मनीषाला. तर आम्ही दोघं सोबतच व्हिडिओ बनवत आहोत. तर आता जे आपण इथं बनवणार आहोत ना, तर ते मला स्वतःला पण लावता येत नाही, समोरच्याला पण येणार नाही. म्हणजे मी ट्राय केलं आणि बिघडलं तर सगळं मेकअपच बिघडवल. तर आता मनीषा आपल्याला लावणार आहे, तर आपण लावून घेऊया थोडंसं लावताना. मनीषा ये थोडंसं फ्रेममध्ये आमच्या. हां, लावूया. तर आता मी तुम्हाला दाखवते फायनल. हां, बरं झालं वरून घेतलीस. छान असं पण टीका किती छान वाटायला ना. तुम्ही बघू शकतो ते बघा किती छान कारागिरी केलेली आहे. एवढ्याच ह्याच्यानं किती सुंदर लुक दिसायले. मला तर खूप आवडलं. असंच फ्रेंडचं आपल्याला असं असणं साथ असं असतंय. आपल्याला जर एखादी गोष्ट येत असेल तर त्यांनी आपल्याला कोण देतं. बघा किती सुंदर वाटते. मला तर खूप आवडलं. मनीषासाठी एक लाईक करा आणि तिला म्हणा की वेल डन मनीषा म्हणून. नक्की नक्की जावा. थँक्यू. ते पण मनीषाला उद्या ऑफिसला जायचं आहे, जेणेकरून मग आपण फास्ट करूया. तर मी तुम्हाला दाखवते माझ्या बांगड्या कशी दिसत आहेत. किती सुंदर दिसायलेत ना. असंही जरा खराब दिसत असेल, पण जेव्हा मी पूर्ण लुक करेल ना, तेव्हा तुम्ही बघाच. तुम्ही बघू शकतो आता मी साडी घातलेली आहे आणि बेंगल्स पण घातलेले आहेत. आणि बघा मी हे पूर्ण केलेलं आहे. कसं दिसायला लागले तुम्हीच मला सांगा. तर आता आपण ज्वेलरीकडे जाऊया. ज्वेलरीसाठी मी खूप छान असं चोकर आणलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतो. तर आता आपण घालून बघूया कसं दिसतंय. जर छान वाटलं तर, नाही तो हम रिप्लेस करेंगे इसको. असं वाटायला ऐकलंय गळ्यातलं. मला तर खूप छान वाटायलंय. तर आता आपण कानातल्याकडे जाऊ. तुम्ही बघू शकता आता माझं लुक पूर्ण झालेलं आहे. मी रिंग घातलेली आहे, बांगड्या घातलेल्या आहेत, ज्वेलरी, साडी, इयरिंग्स, हे स्पेशली गंध, हे मांगटिका. तर तुम्ही मला नक्की सांगा मी कशी दिसायला लागले. आणि हे बघा माझं लुक फायनल करण्यासाठी कशी दिसायला लागले मला नक्की कमेंट करा. तर गाईज आता तुम्ही फुल लुक बघू शकतो. 1 2 and 3. तर मी पिंक कलरची साडी, ग्रीन कलरचं ब्लाऊज, बेल, कंबर बेल्ट, बांगड्या सगळं सगळं घालून फुल लुक झालेला आहे. कसं झालं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. हे गाईज आता मी खूप जास्त थकलेली आहे, पण मी विचार केला की व्हिडिओचा तर एंड केला पाहिजे. म्हणजे आता जवळपास दुसरा दिवस आहे आणि मी व्हिडिओचा एंड करत आहे. रात्री एवढा उशीर झाला, म्हणजे रात्री 12 12:15 झाले आम्हाला व्हिडिओ पूर्ण बनवून करण्यासाठी. नंतर इंस्टाग्रामचे शॉर्ट्स बनवले, परत व्हिडिओ आपले यूट्यूबचे शॉर्ट्स बनवले. त्याच्या नादात एवढा उशीर झाला. मग 12 12:15 झाले. नंतर खाली येऊन मेकअप वगैरे काढलं. मग सगळेजण झोपले होते, मग बोलता पण येत नाही. मग विचार केला, मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, दुकानात वगैरे जाऊन तेन करून मला व्हिडिओचा एंडच करायचा लक्षात नाही. आता मी दुकानातून बंद करून जेवण तेन करून आत्ता जस्ट हात धुतलेला आहे. मी विचार केला की यार गाईजला व्हिडिओचा तर एंड तरी करावं म्हणून. तर तुम्ही
माझा चेहरा बघू शकतो, मी खूप जास्त थकलेली आहे. तर मी तर खूप चांगला प्रयत्न केला आहे व्हिडिओसाठी रिक्रिएट करण्याचा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी की ह्या व्हिडिओच्या बहाण्यानंच मी छान प्रकारे तयार वगैरे होत आहे. म्हणजे यूट्यूब शॉर्टला म्हणजे छान प्रकारे तयार म्हणजे मी तयार होते, पण एवढं परफेक्टली मेकअप करून तयार होणं, कारण की फक्त वरवरला मेकअप केल्यासारखं आयलायनर वगैरे लावून हां जाऊ द्या आता जास्त काही लावायची गरज नाही असं करत होते. पण आता यूट्यूबला दाखवायचं ॲटलिस्ट त्यासाठी तरी माझ्या अंगात चांगले सवयी लागत आहेत की प्रॉपरली मेकअप वगैरे करून. तर मला खूप छान वाटत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे हे तुम्हाला नक्की सांगायचं आहे. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत आहे, बरोबर आहे ना, तर तुम्ही लवकरात लवकर त्याला लाईक करत जावा. व्हिडिओजला एवढं जास्त व्ह्यूज जातात पण लाईक येत नाही. तर काहीच लाईक करायचं लक्षात राहत जावा. जरा गरिबाकडे जरा लक्ष द्या. लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स लोकांना. सबस्क्राईब जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. हे ऑर्डर नाही आहे गाईज, रिक्वेस्ट आहे, प्लीज प्लीज करा ना. तर तुम्हाला असेच माझे मनोरंजन, तुम्हाला मी सांगू शकत नाही की मी एवढ्या कामात असून सुद्धा मला असं वाटते की व्हिडिओ जायला पाहिजे रेग्युलरली. म्हणून मी कितीही जरी कामात असले तरी मी व्हिडिओ बनवते. मी किती थकले असले तरी स्वतःला बनवते की नाही नाही करायचंच आहे असं विचार करते मी. तर तुम्ही माझं काम करायला पाहिजे आणि तुम्ही त्याला लाईक करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब पण करा. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता जन्माष्टमीचा व्हिडिओ आला आहे, नंतर श्रावण सोमवारचा येणार आहे, नंतर अजून एक सरप्राईज गोष्ट आहे, मी कुठेतरी बाहेर जात आहे तर त्याचा पण ब्लॉग बघायला भेटणार आहे. तर स्टे ट्यून यू गाईज, स्टे ट्यून. तुम्हाला असं काही काही वेगवेगळं बघायला भेटणार आहे, पण तुम्ही मला सबस्क्राईब केल्यावर. ओके, तोपर्यंतसाठी बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय.